नाही याच्यामुळे नाही, शेतकरी पण असं आहे की कांदा चाळीस सरकारमध्ये जे आहेत, जे सरकार अहो, पक्षाचे ताई, आमदार आहेत, त्यांना आम्ही- प्रश्न तर पगारे सर विचारायचे की नाही विचारायचे? आम्ही कांदा चाळी नाही तयार नाही, केल्या यांच्या विरोधामध्ये आम्ही 1900 लढतोय. आता आता ताई मला तुम्ही सांगा, हा. गोवंश खात्याबंदी कायदा सारखा कायदा, अरे शेतकऱ्याच्या मुळा उठला ना. आज माझ्याकडं बीड जिल्ह्यातले शेतकरी ऊस तोडायला बैल घेऊन येत होते. शेवटी बैलगाडीला बैलच झुकतात. नगरला त्यांचे गाड्या अडवल्या 2 दिवसापूर्वी आणि सगळी बैल घालवली गोशाळेला. अरे आता तो ऊस तोडायला जाईल कसा? त्याने ऊस लेकरं बाळा आता त्याची केस धडीला लागतील. अरे नाही कुणाला काळजी येतं? इथं फक्त जात 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 जात. अरे काय लावलंय, काय लावलंय? पण काय जातीचं राजकारण काही या देशाला नवं नाहीये, धर्माचं राजकारण काही या देशाला नवं नाहीये. त्यामुळे असं नाहीये की फक्त जाती आणि धर्माचं राजकारण राहिलंय. शेतकरी हा या देशातला कायमच महत्वाचा घटक राहिलाय. जयदत्त होळकर साहेब, असं म्हणून या प्रश्नांमधनं सरकार पक्षातल्या नेत्यांना आपली सुटका करून घेता येणार आहे का? काही नाही, कुणाला पडलेलं नाही काय. होळकर साहेब, हा प्रश्न तुमच्यासाठी होता. हा, नाही, माझं म्हणणं असं आहे की सदाभाऊ खोत सारखा एवढे ज्येष्ठ नेते, ज्यांनी शेतकरी संघटना तळागाळापर्यंत त्यांनी अनेक आंदोलन केले, अनेक मोर्चे काढले, असं एवढं मोठं व्यक्तिमत्व जर आज एवढं हातात झालं असेल, ती अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे. ज्या पद्धतीने सदाभाऊ खोतने आता टीव्ही चॅनलवर जेवढं भाषण केलं, तेवढंच भाषण जर सभागृहामध्ये केलं तर निश्चित त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्याची नोंद घेऊ शकतात किंवा आमदार त्यांचे समर्थन देऊ शकतात. मला वाटतं की खोत साहेबांनी सभागृहामध्ये अशाच पद्धतीने जर बोलले तर नाही काही तर त्याला कुठेतरी थोडीफार वाचा तर फुटायला सुरुवात होईल. शेवटी संपूर्ण शेतकरी वर्ग, कुठेतरी जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत, ज्यांना शेतकऱ्यांनी मोठं केले, त्यांच्याकडे अपेक्षेने बघत आहेत की ही माणसं त्या सभागृहामध्ये आहेत आणि ती माणसं आपली बाजू कुठेतरी लावून धरतील. परंतु तुमच्यासारखी जर माणसे एवढी हताश होणार असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे. आणि पुढील भवितव्य तर सगळं अंधारात दिसायला लागलेलं जर अशी पद्धत होणार असेल तर.